आपण नाश्त्यासाठी पाहणार आहोत कच्च्या टोमॅटोचे पराठे। तुम्ही पराठे तर खूप वेगवेगळे खाल्ले असतील, पण कधी कच्च्या टोमॅटोचे पराठे नसतील बनवले। एक वेळेस नक्की कच्च्या टोमॅटोचे पराठे बनवून पहा, खूप जास्त टेस्टी लागतात। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊया। चला तर मग रेसिपी सुरू करूया। इथं 250 ग्रॅम कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत। हे शेतातलेच आमच्या कच्चे टोमॅटो आहेत, गावरान टोमॅटो आहेत। टोमॅटो आपण खिसून घेऊयात। तुम्हाला हवा असेल तर बारीक फोडी करून मिक्सरमध्ये आबडधोबड फिरून देखील घेऊ शकता, पण या पद्धतीने खिसले तर व्यवस्थित असे पराठे बनून तयार होतात आणि टेस्ट बी मस्त येते पराठ्यामध्ये। तर सर्व आपण टोमॅटो खिसून घेऊयात। तर इथं माझे सर्व टोमॅटो खिसून झालेले आहेत। तर आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ। इथं मी घेतलेलं आहे 1 चमचा तीळ, अर्धा चमचा जिरे, थोडासा ओवा, 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून। सोबतच आता मी इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ घालून घेत आहे। मध्यम आकाराच्या 2 वाट्या घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटीला थोडंसं कमी बेसन पीठ म्हणजे 4 चमचे इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। सोबतच मी इथं थोडीशी लाल चटणी, हळद पावडर आणि मीठ, तुम्हाला पराठे किती तिखट बनवायचे त्याच्या हिशोबाने तिखट टाकून घ्या पराठ्यामध्ये। तुम्हाला हवं असेल तर थोडीशी हिरवी मिरची देखील ठेचून वापरू शकता आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। आता जे टोमॅटो आहे त्याच्यामध्ये खूप मॉइश्चर असतं, तर पहिलं टोमॅटोच्या मॉइश्चरसोबतच आपल्याला पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटोसोबत छान पीठ मिक्स झाल्यानंतर आपल्याला पाणी घालायचा अंदाज येतो। मग एक वेळेस टोमॅटोसोबत छान मिक्स पीठ झालं की आता इथं आपण थोडं थोडं पाणी घालून घेऊ आणि नॉर्मली जसं चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच पिठाचा छान गोळा मळून घेऊ। तर इथं मी छान असा गोळा मळून घेतलेला आहे पिठाचा, जसा चपात्याला मळतो तसं। बऱ्याचदा काय होतं असं टोमॅटो वगैरे मुलं बिलकुलच खात नाहीत, पण मुलांच्या टिफिनसाठी या पद्धतीचे वेगवेगळ्या भाज्या वगैरे घालून पराठे दिले तर टिफिनला दिलेल्या प्रत्येक गोष्टी मुलं पूर्ण टिफिन फिनिश करूनच येतात। तर त्यांना काही हेल्दी खाऊ घालायचं असेल तर या पद्धतीचे पराठे तुम्ही नक्की मुलांना टिफिनला देत जा। तर बऱ्याचदा डायरेक्ट भाजीत टोमॅटो टाकलेलं मुलं लगेच निवडून बाजूला काढतात आणि कच्चं टोमॅटो तर मुलं सहसा खाणारच नाहीत। तर या पद्धतीचे टमाटे खिसून छान कच्च्या टोमॅटोचे पराठे बनवले तर खूप भारी लागतात। आमच्या घरी हे पराठे नेहमी बनवले जातात। आता तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला देखील खूप आवडतील। जसं नॉर्मली आपण उंडा करून चपाती लाटून घेतो त्याच पद्धतीने मी इथं पराठा लाटून घेत आहे। चौकोनी उंडा करून घेतलेला आहे आणि मस्त असा मध्यम आकारात पराठा लाटून घेत आहे। जाड पातळ तुम्हाला कसा हवा आहे, लहान मोठा, तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं पराठा लाटून घेऊ शकता। तर माझा इथं हा पराठा लाटून झालेला आहे। तर जोपर्यंत आपण पराठा लाटून घेतो तोपर्यंत गॅसवर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे आणि मस्त आता खरपूस तव्यावर आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे। तर मी इथं छान असा पराठा भाजून घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुपात देखील पराठे भाजू शकता। तुम्हाला पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा।